मला भेटशील ना? आता आपण सयादादाकडे गावी जाऊन राहायला मोकळे. चला. अरे काय लगेच घाई लागलीये तुला? काय आता? अरे आता तर साखरपुडा झालाय, मग तर ह्याच्यानंतर लग्नाचा मुहूर्त नको का काढायला? मग त्यानंतर लग्नाची तयारी, मग लग्न, ही सगळी कामं झाली की आपण गावाला जायला मोकळे. म्हणजे इतके काय आपण गावी जाणार नाही? अरे वेळ येऊ दे, जाऊ नक्की. अरे मला सांग, तू आपल्या गुरुजींना साखरपुड्याला बोलवलं नाहीस का? श्री हरी पांडुरंगा. नमस्कार गुरुजी. आईला देवी, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सांगतोय की तुम्ही काहीतरी गोड बातमी घेऊन आलेला आहात. हो गुरुजी, आदित्यचा साखरपुडा ठरलाय आणि त्याचीच पत्रिका द्यायला आली. बर, म्हणजे शेवटी आदित्यचा भाग्योदय असलेली, त्याचं सुरक्षा कवच असलेली मुलगी तुम्हाला मिळाली. छान. वा, पत्रिका तर अगदी सुरेख छापलेल्या आहेत. अहिल्यादेवी, तुम्ही याच मुलीची पत्रिका मला दाखवली होतीत ना? हो. अहिल्यादेवी, त्यावेळी मी तुम्हाला जे सांगितलं होतं तेच आत्ताही सांगतोय. ही मुलगी आदित्यसाठी योग्य नाही आहे. आदित्यचं लग्न गरीब घरातल्या मुलीशी होईल, ते ही मुलगी नव्हे. बरोबर आहे गुरुजी, पण पत्रिका छापून झाल्या आहेत, त्या वाटल्याही गेल्या आहेत. आणि अनुष्का एक संस्कारी आणि गुणी मुलगी आहे, जी आदित्यला त्याच्या संसारात छान साथ देईल. शेवटी ती माझी निवड आहे, ती नाही चुकणार. गुरुजी, हा साखरपुडा तर होणारच, आणि त्याचंच निमंत्रण द्यायला मी इथे आले. मग अहिल्यादेवी, एवढं सगळं ठरवलंय तर माझ्या सल्ल्याची काय गरज आहे? माफ करा गुरुजी, पण राग मानू नका. पण प्रत्येक वेळेलाच सगळ्या गोष्टी ग्रह, तारे, पत्रिका यांवर अवलंबून नसतात. काही गोष्टी आपल्याला ज्या दिसतात, ज्या आपल्याला जाणवतात, त्यावरही निर्णय घ्यावे लागतात. अहिल्यादेवी, तुम्ही हट्टाला पेटलेला आहात. जी मुलगी तुम्हाला आवडली तीच मुलगी तुम्हाला सोन म्हणून हवी आहे. पण माझा जेवढा काही अभ्यास आहे त्यावरून मी सांगतो की हा साखरपुडा होणार नाही. असो, पण निमंत्रणाबद्दल धन्यवाद. तसाही पुढील काही दिवसाकरता मी कुंभमेळ्याला जातोय, त्यामुळे ह्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही. क्षमस्व. काय कसला विचार करतेस? हे नाही, काही नाही. गुरुजी कुंभमेळ्याला गेले आहेत, म्हणून त्यांना जमलं नाही यायला. अच्छा, मला सांग, आपले गुरुजी त्यांच्या भविष्यवाणीवर अजूनही ठाम आहेत का? इथल्या आपण गुरुजींचं कुठलंच म्हणणं डावललं नाही आजपर्यंत, पण आता आदित्य आणि अनुष्काच्या बाबतीत त्यांचा सल्ला आपण ऐकला नाही. आपण काही चूक करतोय का? श्रीकांत, गुरुजी म्हणाले होते की हा साखरपुडा होणार नाही, पण साखरपुडा झाला. म्हणजे मी त्यांच्या ज्ञानावर शंका घेत नाहीये, पण मला असं वाटतं की काही निर्णय जर आपले सत्सद विवेक बुद्धीला पटत असतील तर ते घ्यावेच. आणि आदित्यसाठी अनुष्काची निवड करण्याचा माझा निर्णय योग्यच आहे. तू अहिल्या आहेस, कुठलाही निर्णय पूर्ण विचार करून मगच घेणार. आणि एकदा निर्णय घेतला की तो तरीच कसं द्यायचा हे तुला चांगलं माहिती आहे.
दिशा दिशा मला माहितीये तुला राग आलाय, पण डोक्यात राग घालून घेऊन तुला माहितीये ना तुझी काय हालत होते ते. सी दिशा, आपल्याला सगळ्या गोष्टी खूप शांततेत हँडल कराव्या लागणार आहेत. आणि तू जेलमधून बाहेर आलीयस, आय एम रिअली रिअली व्हेरी हॅपी. पण तू तिथे लग्नात यायला नको होतस. दिशा, मला ना गोष्टी माझ्या पद्धतीने हँडल करू देत. बघ, तू त्या लग्नात आलीस, तुला कोणी पाहिलं असतं, ओळखलं असतं, केवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता, तुला कल्पना तरी आहे का? मग काय करायला हवं तुम्ही? अनुष्का, तू सोडून माझं या जगात दुसरं कोण आहे? आणि मी तुला कॉन्स्टंटली कॉल्स करत होते, तू माझे फोन उचलत नव्हतीस. तुला काय वाटतं मी मूर्ख आहे? टाइमपास गप्पा मारायला तुला सतत फोन करतेय, तू माझे कॉल्स का नाही उचलत वेळेवर? दिशा दिशा, प्लीज प्लीज शांत हो, प्लीज. मी कुठे वावरते, कुठल्या लोकांमध्ये, कुठल्या सिच्युएशनमध्ये, याची तुला कल्पना आहे. मला गोष्टी सांभाळून कराव्या लागतात. त्यात तू तिथे आलीस, नाहीतर ना मी जागेवर पारोचा पंचनामा केला असता. पारोचा पंचनामा? काय केलं त्या पारोनं? मी पारोच्या गळ्यात मंगळसूत्र बघितलंय. काय? मी तिथे असताना. पारू, अगं पण तिचं लग्न नाही झालं ना अजून. मंगळसूत्र? एक मिनिट, की मी जेलमध्ये असताना त्या भिकारडीने उरकून टाकलं? नाही का? मग मंगळसूत्र? काय लपवतेस ग तू? बघू जरा. म्हणजे तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. मंगळसूत्र? आय एम सो सॉरी. म्हणजे आर यू सिरियस? वाव, दिस इज सो 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 इंटरेस्टिंग. यू नो व्हॉट, मला जर हे कळलं असतं ना, तर मी त्या सर्वंटला लगेच आईला समोर आणून तिचा पूर्ण पर्दाफाश करून टाकला असता. ते होणार. अरे पण कधी? वेळ आल्यावर पारोच्या गळ्यात मंगळसूत्र आहे हे अहिल्याला कळणार. आणि मग त्या भिकारड्या पारोची त्या किर्लोस्कर मॅन्शन मधून कायमची सुट्टी होणार. आणि अशा तऱ्हेने अहिल्याला बर्बाद करणाऱ्या वाटेत जो पारू नावाचा बाबळीचा काटा येतोय, तोही निघून जाणार. ओ माय गॉड. पारू, म्हटलं नव्हतं ग हे दिवस आपण परत जगू. कसले दिवस धनी? ए धनी, गावाकडचे क्षण किती मस्त होते यार. मी बी आयुष्यभर विसरणार नाही ते क्षण. आणि
ए हॅलो, तुम्ही लोकांनी मला सांगितलं होतं की मी लीड करणार आहे हे सगळं, आणि मी यायच्या आधीच फोटो काढून मोकळं झालं. हे सगळं बघून तर मला आव्हानचीच आठवण आली. हो, जाऊया गावी परत. चला. काय सुरू आहे हे सगळं? नाही म्हणजे पुन्हा फोटोशूट कशासाठी? पण पारू परत आली आहे ना. किती दिवस झाले पारूचे होल्डिंग लागले नव्हते सिटीमध्ये. लोक विचारत होती माहितीये का. तर फायनली परत पारूचे होल्डिंग लागणार. आणि कम ऑन, वी ऑल नो बेस्ट जोडी तर हीच आहे. जाऊ. मला वाटलं होतं साखरपुड्या आधी मीला मंगळसूत्र सकट पकडलं त्याचं हिला गिल्ट आलं असेल. ही ते मंगळसूत्र काढून टाकेल. पण हिला आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालायची हौस आलेली दिसते. फक्त हुशार नाहीये ही, धाडसी पण आहे. पारू पारू तुला कल्पनाही नाहीये तू कोणाला डिवचलेस ते. ऍक्च्युली एक लास्ट फोटो काढूया प्लीज माझ्यासाठी. एक लास्ट दादा, एक लास्ट फोटो प्लीज. पारू तू ना दादाच्या खांद्यावर वाटत. अगं ठेव ना, अगं ठेव ना, कमॉन लास्ट फोटो प्लीज. ही बघ कोण ठेवतो यार, प्रॉपर आठव ना असं छान. हा प्रिया, हे बघ असे किती खुश दिसतात ना. दादा पण बघ ना, साखरपुड्यापेक्षा आज खुश दिसतोय. प्रीतम काही काय बोलताय? बघितलं किती वाईट वाटलं असेल तिला. मी पण ना प्रिया फोटोस, अरे ओके थँक्यू, वी ऑफिशियली डन हिअर. पण आमचा एक फोटो तर बनता ना तिघांचा. आज या फोटोशूटच्या निमित्तानं का होईना मला माझं मंगळसूत्र पुन्हा एकदा जगासमोर अभिमानानं मिरवता आलं. नवरा बायको बनून आदित्य सरांसोबत फोटो काढता आले. हेच लय आहे माझ्यासाठी. या आठवणींवर मी आयुष्यभर जगू शकते. किती छान फोटोशूट झालं ना. मी बघत होते वरून, मला खूप आवडलं. बघितलं आदित्यने घातलेलं मंगळसूत्र कशी मिरवते ते पारू. आदित्य, ओ अच्छा, शूट मध्ये. लग्नाआधी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवताना तिला लाज सुद्धा वाटत नाही. तिला माहिती आहे आमचा साखरपुडा झालाय, लग्न होणार आहे, तरीही मुद्दामून करते ते. आणि ती का करतेय ना, मला कमीपणा दाखवण्यासाठी. गळ्यात काय आहे ग तुझ्या? काय विचारतेय मी? गळ्यात काय घातलंस तू? दाखव. नाही हा, मला सुद्धा एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं होतं बरं का. मी हिसकवायला गेले तर अचानक गायब झालं. तिने ना नक्कीच काहीतरी जादू केली असणार. जादू तर मला पण करता येते. एक दिवस अशी जादू करेन ना की त्या पारूला ते मंगळसूत्र गायबच करता येणार नाही. आणि हो, असंही आपण तिला आता रेड हँडेड पकडलं. ते जाऊन फक्त अहिल्या मॅमनं सांगायचं. खरं तर तिने माझं ब्रँड अँबॅसिडर पद हिरावून घेतलं तेव्हाच तिला मी अद्दल घडवायला हवी होती. पण ठीक आहे ना, आत्ता तिला कोणाच वाचवू शकणार नाही, आदित्य सुद्धा नाही. बरोबर आहे हा. म्हणजे तू म्हणतेस तसंच्या तसं झालं पाहिजे सगळं. पण अनुष्का, यावेळी हे सगळं घडवण्यासाठी दुसरं कोणीतरी शोधायला हवा. कारण काय आहे, प्रत्येक वेळेला मी बळीचा बकरा नाही बनणार. म्हणजे मी जाते अहिल्यावहिनींकडे, मी बडबडते, मी तोंडावर पडते, माझं तोंड काळ होतं, मला शिक्षा मिळते. त्यावेळी तुला जे काही करायचं ते तुझं तू कर बाई. ऑफकोर्स मीच करणार आणि मलाच करावं लागेल. त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही ना. आता तुम्ही बघाच, पारूचा खेळ संपलाच म्हणून समजा. ही खरं
खरंच गेली म्हणजे मोठा ड्रामा होणार. चला चला. अरे बाप कर पटकन कर. अरे हो गॅसवर ठेवलंय ते हा, होईल होईल. अरे तू भाजी केल्यासारखे काय करतोय? गरम नाही करायचे. वा गणी, अरे काय चाललंय तुमचं? अगं जेवण गरम करतोय. बरं झालं तू शूटिंगला जाताना सगळं जेवण करून ठेवलंय. भूक लागली इकडं. बरं झालं तू आली. आता आपण सगळेच एकत्र जेवायला बसूया. बा थांब थांब जरा थांब. आता मी आले आहे ना, मी वाढते तुम्हाला जेवायला, तुम्ही बसून घ्या. हा चालते चालते. ते काय चालते चालते, हात धुतलेस का? वय मला जेव्हा भूक लागली तेव्हा तुटल्या आत्म्या. हे बघ आता बरी वळली पण बघ. बर बर, चल बसून घे. चला चला चला. बस बस बस. अरे बास काय भूक लागली होती ना तुला. वाढ ग वाढ, भात वाढ. तायडे मग डाळ नको, मी भाजीच करतो. तू पण बसली असते आमच्या बरोबर. तायडे मस्त झालंय जेवण. आणि तायडे तुझी शूटिंग कशी झालं ग? लय भारी झालं बघ. तुम्हाला माहित आहे, समजा शहरामध्ये ना माझे मोठे मोठे फोटो लागणार आहेत आता. खरंच होय? परत फोटो लागणार. काय झालं बा? नाही म्हणजे आता तू ब्रँड अँबॅसेडरचं काम सुरू केलंय याच्यात आनंद आहेच, पण एक भीती बी वाटते ग. माग कसं काही लोकांनी तुझ्या तोंडावर शाई टाकली होती, आणि असंच काय झालं तर आपण करायचं काय ग? तशी वेळच येणार नाही. अरे अनुष्का मॅडम तुम्ही या ना या. नाही नाही, बसा बसा, असं भरल्या ताटावर उठू नये. जेवा. तुम्ही असे अचानक काही काम काढलं का? हो, अहिल्या मॅमनी पारूला बोलावलं होतं, तिलाच न्यायला आले होते. हो पण मी आत्ताच तिकडनं आले आहे, मला कुणी बी काय बी नाही बोललं. अगं पारू, अनुष्का मॅडम पर आपल्या दारापर्यंत आल्यात तुला बोलवायला. म्हणजे नक्कीच आईले मॅडमने बोलवलं असेल ना. पारू, अगं अहिल्या मॅमने तसंच बोलवलंय जसं मागे तू मला बोलावलं होतंस अहिल्या मॅम समोर. चल ना पारू. जाऊन ये ना. आलेच. आलेच. आहे जेव रे. भूक लागली होती ना तुला. मॅडम त्या दिवशी मला सगळ्यांसमोर जाब विचारलं होतंस ना, आता तुझा नंबर. अनुष्का मॅडम हे बघा, मी तुम्हाला जाब विचारलं कारण तुम्ही गोष्टी लपवल्या होत्या. अच्छा, मी गोष्टी लपवल्या का? आणि मग तू काय वेगळं करतेस? तू पण तर लपवतीच आहेस ना. हे बघ, मला तुझं सगळं सत्य कळालंय आणि मी अहिल्या मॅम समोर आणल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी मला धमकी दिली होतीस ना, मला घराबाहेर काढशील म्हणून. मला मी एक दिवस सुद्धा या घरात राहून देणार नाही. अनुष्का मॅडम अनुष्का मॅडम, तुला काय वाटलं तू हे सत्य सगळ्यांपासून लपवशील आणि हे लपून राहील का? हा,